जय जय रघुवीर समर्थ. दशक 16वा, समास 5वा. अग्नी स्तवन निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. सीता देवीचे पिता श्री रामचंद्रांचे सासरे विश्वभरित विश्वव्यापक अग्नी धन्य धन्य आहे. भगवंत अग्निमुखाने भोगता झाला आहे. अग्नी हाच ऋषींचा फलदाता आणि काळोख गारठा रोगराई यांचा नाश करीत असल्यामुळे तो सर्व लोकांचा पालक झाला आहे. प्राणी मात्रामध्ये वर्ण इत्यादी अनेक भेद असले तरीही अग्नी सर्वांना एकसारखाच आहे. तो ब्रह्मादिकांनाही अभेद होऊन अत्यंत निर्मळ झाला आहे. इतकेच नव्हे तर अग्नीनेच लोक तृप्त होतात आणि लहान मोठे सर्वजण अग्नीमुळे जीवन जगतात. मूलतः अग्नीमुळेच जग घट्ट झाल्यामुळेच लोकांना राहायला जागा मिळाली आहे आणि त्या सर्वांना जेथे तेथे दिवा समयी ज्वाला रूपाने तो उपयोगी पडतो. पोटात जठराग्नी असल्यामुळेच लोकांना भूक लागते आणि उष्णतेमुळे जेवणाला चव येते. इतकेच नव्हे तर अग्नी प्राण्यांचे सर्व शरीर व्यापला आहे. प्रत्येक जण अग्नीमुळे जिवंत असून उष्णता नाहीशी झाली तर लोक मरून जातील. प्रथम शरीरातील उष्णता निघून जाते आणि नंतर माणूस मरतो. ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाची आहे. अंगात अग्नीचे बळ असेल तरच लगेच शत्रूला जिंकता येते. अग्नी असेपर्यंत जिवंत राहता येते. रसशाळेत अग्नीमुळेच अनेक रसौषधी तयार होतात आणि त्यायोगे मोठा आजारी माणूस अल्पकाळातच बरा होतो. सूर्य हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, पण अग्नीचा प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त काम देतो. सर्व लोक रात्रीच्या वेळी अग्नीवरच अवलंबून असतात. अस्पृश्यांच्या घरातून अग्नी आणला तरी तो ओवाळा असे मानत नाही. सर्वांच्या घरातील अग्नी पवित्रच असतो. अग्निहोत्र विविध यज्ञ अग्नीमुळेच यथासांग पार पडतात. अग्निपुरुष तृप्त झाला तर तो आनंदित होतो. तात्पर्य सूर असुर नर या सर्वांचा व्यवहार अग्नीमुळेच चालतो. सर्वांना अग्नी हाच आधार आहे. मोठमोठ्या लग्न कार्यात अनेक प्रकारची आतिषबाजी करतात. मोठमोठ्या जत्रेत ही आतिषबाजी हे एक आकर्षण ठरते. कित्येक लोक व्याधींनी त्रस्त असतात तेव्हा उष्ण औषधाचे सेवन करून ते आरोग्य संपन्न होतात. ब्राह्मणाचे सूर्य आणि अग्नीच सर्वस्व आहेत यात तिळमात्र ही शंका नाही. अग्नी हा लोकांच्या शरीरात जठराग्नी, समुद्रात वडवाग्नी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आवरणाग्नी आणि शंकराच्या तिसऱ्या नेत्रात विद्युलता अशा अनेक रूपांमध्ये दिसून येतो. तेजापासून अग्नी होतो. बहिर्वक्र काचेने अग्नी बाहेर पडतो. चकमकीने किंवा दोन लाकडामध्ये विशिष्ट रीतीने घर्षण केल्याने अग्नी निर्माण होतो. अग्नी हा सर्व वस्तूंमध्ये असतो तरीही तीव्र घर्षण केल्यावरच प्रकट होतो. अग्निसर्पामुळे डोंगर दऱ्यातील असंख्य अरण्ये जळून बेचिराख होतात. जास्त काय सांगावे. अग्नीमुळेच कितीतरी फायदे आहेत आणि अग्नीमुळेच कितीतरी तोटे आहेत. हे सर्व विचाराशिवाय व्यर्थ आहे. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर पृथ्वीवरील सर्व लहान थोरांना अग्नीचाच आधार असून परमेश्वरही अग्निमुखानेच संतुष्ट होतो. अग्नीचा महिमा असा असून त्याचे वर्णन कितीही केले तरी ते कमीच आहे. अग्निपुरुषाचे महत्व सांगावं तितकं अघटितच आहे. तो मानवाच्या जिवंत काळात त्याला सुखी करतो. मरणानंतरही त्याचे शव जाळून राख करतो. अशा या सर्व भक्षकाची थोरवी किती म्हणून सांगावी. प्रलय काळात अग्नी सर्व जगाचा नाश करीत असून त्याच्यापासून एकही वस्तू वाचत नाही. दुसऱ्या बाजूला अग्नीच्या साह्यानेच कित्येक होम करतात. घरोघरी वैश्वदेव चालतो. क्षेत्रामध्ये देवापुढे नंदादीप तेवत राहतो. लोक देवांना आरती निरांजन ओवाळतात. सत्व परीक्षेच्या वेळी अग्नीमुळेच खऱ्या खोट्याचा निर्णय होतो. अष्टधा प्रकृतीच्या 3 लोकांना व्यापलेल्या अग्नीचा परंपार महिमा तोंडाने सांगता येणे शक्य नाही. शास्त्रात अग्नीला 4 शिंगे, 7 हात, 3 पाय,
दोन डोकी असे काहीतरी सांगितले आहे. मी उष्णाकार असलेल्या अग्नीबद्दल मला जेवढे माहीत होते तेवढे सांगितले आहे. श्रोते हो, जास्त कमी झाले असेल तर क्षमा करा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे षोडश दशके अग्निस्तवन निरूपणम नाम पंचमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.